स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला आरोग्य विभाग भरती 2021 संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची माहिती काय आहे. तर मित्रांनो, नवीन जाहिरात येणार नक्की, संपूर्ण तुम्हाला माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येईल. आणि मित्रांनो, व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि तुमच्याकडून मित्रांनो आरोग्य विभाग भरती 2021 संबंधात कोणतीही अपडेट मिस होणार नाही आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन दाबायला विसरू नका. आता महत्त्वाची सूचना अशी विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्याकडून आरोग्य विभाग भरती 2021 संबंध संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करून घेत आहे. जर तुम्हाला सुद्धा अभ्यासक्रम फ्रीमध्ये करायचा असेल, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला आरोग्य विभाग भरती संबंधात संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करून घेत असतो. त्याचबरोबर जे काही तुम्हाला स्टडी मटेरियल लागत असतं, तेही त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये मी प्रोव्हाईड करत असतो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुम्हाला मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका असतात, त्याही त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये मी प्रोव्हाईड करत असतो. तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला दररोज नवीन लिहून पाठवेल, त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. म्हणून दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. आता महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये असा आहे, की नवीन जाहिरात येणार नक्की. आता मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत असेल, की आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीत असेल कोरोना काळामध्ये लॉकडाऊनमध्ये 17,000 पदांची घोषणा केलेली होती. आता त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 17,000 पदांमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांनी आता सांगितलेलं आहे, की ही 17,000 पदांमध्ये भरती मेरिटनुसार होणार होती. आता जर तुम्ही बघितलं तर आता मित्रांनो भरती किती पदांसाठी होणार आहे, तर आता मित्रांनो फक्त भरती ही 8,000 पदांसाठी 8,500 पदांसाठी भरती ही होणार आहे. ठीक आहे. तुम्ही यामध्ये लक्षात घेऊ शकता. आता ही पदे मित्रांनो 8,500 पदं कसे, तर 17,000 मित्रांनो फक्त 50% पद भरतीस मान्यता मिळाली. आता जर मित्रांनो तुम्ही विचार केला फक्त 50% पद भरती म्हणजे मित्रांनो 17,000 पदांचे जर 50% तुम्ही केले, तर मित्रांनो जवळ-जवळ 8,500 तुमच्या जागा होतात. आणि 8,500 जागांसाठी तुमची ही भरती, तर ही भरती मित्रांनो मेरिटनुसार न होता आता ही भरती तुमची परीक्षा घेऊन होणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की नवीन जाहिरात येणार नक्की. तर त्याचं कारण असं मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी मला कमेंट्स विचारत होते, की "सर नवीन जाहिरात येणार का?" तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, नवीन जाहिरात नक्की येणार आहे. पण तुम्हाला क्लिअर करू इच्छितो, की ही जो भरती होणार आहे आरोग्य विभागामध्ये 8,500 पदांसाठी ही जो भरती होणार आहे, तर ही भरती मित्रांनो 2019 मधून होणार आहे. यासाठी नवीन जाहिरात येणार नाहीये. ठीक आहे. तर तुमचा जो डाऊट आहे, तो तुम्ही सर्वात अगोदर क्लिअर करा आणि तुम्हाला मित्रांनो दररोज नवीन चॅनलमार्फत संपूर्ण अचूक व पुराव्यासह माहिती सांगितली जाते आणि सर्वात अगोदर तुम्हाला माहिती या चॅनलची दिली जात असते. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आता मित्रांनो बघा 8,500 पदांसाठी भरती होणार आहे 50%. त्याने स्वतः माहिती सांगितलेली आहे. तुम्ही बघितली सुद्धा असेल. तुम्हाला सांगायची आवश्यकता नाहीये. आता मित्रांनो ही भरती 2019 मधून होणार आहे. तर ते कसं मित्रांनो तेही तुम्हाला सांगतो. अगोदर मित्रांनो तुम्ही भरतीमध्ये आरोग्य विभागामध्ये फॉर्म भरलेले तुम्हाला सर्वांना माहीत असेल. तुम्ही अप्लाय केलेले आहेत. आरोग्य विभाग भरतीसाठी नर्स असो किंवा स्टाफ नर्स असो किंवा आरोग्य भरपूर पदासाठी तुम्ही अप्लाय केले आहे आरोग्य विभागामध्ये. ठीक आहे. आता मित्रांनो आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्यावेळेस लॉकडाऊनमध्ये सांगितलं होतं, की 17,000 पदांची भरती आम्ही करणार आहोत. तर ती भरती मित्रांनो त्यांनी सांगितलेलं होतं, ही भरती आम्ही 2019 मधून भरणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं होतं. 2019ची जे पदं होते त्यामधून ते भरती घेणार होते. ठीक आहे. आता मित्रांनो 17,000 पदांची भरती तर होणार नाही. आता फक्त 8,500 पदांची भरती होणार आहे. मग 8,500 पदांची भरती सुद्धा 2019च्या भरतीमधूनच होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. 2019ची जी पदं होते त्यामधूनच ही पदं भरले जातील. आता मित्रांनो एक विचार करायचा आहे 2021 मध्ये किती पदं होते तेही तुम्हाला क्लिअर करू इच्छितो. तर मित्रांनो 2019 मध्ये 5,778 पदांसाठी जाहिरात आली होती. तुम्हाला सर्वांना माहिती असेल. जवळ-जवळ मित्रांनो इतकेच होते किंवा 6,000 आपण गृहीत धरणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो 5,778 पदांसाठी जाहिरात आली होती आणि या जाहिरातमध्ये मित्रांनो आता ते 8,500 पदं भरणार आहेत. म्हणजे जवळ मित्रांनो जे उरलेले रिक्त पद आहेत, तर ते पदं मित्रांनो ह्यामध्ये ॲड करतील आणि जवळ मित्रांनो 8,500 पदांसाठी ते भरती घेतील आरोग्यमंत्री राजेश टोपे. ठीक आहे. म्हणजे जवळ 8,500 पदांसाठी तुमची भरती होईल 2019 मधून. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अर्ज केलेत, तर त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो अर्ज करायची आवश्यकता नाही, कारण त्यांच्यामधूनच ही पदं भरले जातील आरोग्य विभागाचे. ठीक आहे. आता मित्रांनो
प्रश्न राहिला की नवीन जाहिरात येणार नाही का? आता मित्रांनो नवीन जाहिरात येणार आहे, हे सुद्धा खरं आहे की नवीन जाहिरात येणार. पण ती जो जाहिरात असणार आहे ती 8,500 पदांसाठी येणार नाही आहे. तर मित्रांनो ही जो जाहिरात आहे, तर ही जाहिरात मित्रांनो जे 17,000 जागा होत्या त्यामधून 8,500 जागांसाठी ही जो भरती होणार आहे, ही 2019 मधून होणार आहे. आणि जे उरलेले पद आहेत मित्रांनो 2019 मधून ही भरती होणार आहे. आणि जे उरलेले पदे असणार आहे, मग मित्रांनो अजून 8,500 पदं रिक्त उरतात किंवा जास्ती अजूनही मित्रांनो जास्ती पद हे आरोग्य विभागामध्ये रिक्त आहेत. जवळ तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर. म्हणजे मित्रांनो 8,500 पदांसाठी ही भरती होणार आहे 2019 मधून. आणि जे उरलेले पदं असतील त्यांच्यासाठी मित्रांनो नवीन जाहिरात येणार आहे. म्हणजेच की नवीन जाहिरात येणार, पण मित्रांनो जे उरलेले पदं ते घेतील तर त्यावेळेस ती जाहिरात येईल. पण सध्या तरी तुम्ही जर बघितलं तर सध्या तरी मित्रांनो फक्त 8,500 पदांसाठी ही भरती होणार आहे. म्हणजे 8,500 पदांसाठी जी भरती होणार आहे, तर ही भरती मित्रांनो 2019च्या भरतीमधून होणार आहे. म्हणून 2019 मध्ये तुम्ही ऑलरेडी अर्ज केलेत. 2019च्या भरतीमध्ये ऑलरेडी जाहिरात आली होती. तेव्हा तुम्ही अप्लाय केलं होतं. म्हणून नवीन जाहिरात आता 8,500 पदांसाठी येणार नाही. पण नवीन जाहिरात येणार, तर ती मित्रांनो जे उरलेले पद असणारे नवीन, तर 17,000 जे काही पदं होते उरलेले, हे 8,500 पदं सोडून जे काही उरलेले पदं असतील, तर त्यांच्यासाठी मित्रांनो नवीन जाहिरात येईल. आणि त्यानुसार ते जे काही पदं रिक्त आहेत ते भरले जातील. आता तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती नक्की आली असेल. तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी लक्षात येईल अशी माहिती सांगतो पुन्हा एक वेळेस. मित्रांनो ही भरती होणार आहे 8,500 पदांसाठी, म्हणजेच 50% पद भरती होणार आहे. आणि ही भरती मित्रांनो 2019 मधून होणार आहे. ठीक आहे. हा मुद्दा क्लिअर झाला. म्हणजेच यामध्ये नवीन जाहिरातीचा विषय येत नाहीये. ठीक आहे. नवीन जाहिरात 8,500 पदांसाठी येणार नाही. आता मित्रांनो जे जागा उरलेल्या आहेत 8,500 पदं सोडून जे काही जागा उरलेल्या आहेत, त्या जागांसाठी मित्रांनो नवीन जाहिरात येणार आहे. ठीक आहे. सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशी माहिती सांगितलेली आहे, की जे काही जागा उरलेल्या असतील त्यासाठी नवीन जाहिरात येण्याची दाट शक्यता असणार आहे. पण आता तरी 8,500 पदांसाठी जाहिरात येणार नाही. कारण मित्रांनो त्याचं कारण असं की ही जो जागा आहे, त्या जागा मित्रांनो ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले त्यांचीच अजून भरती पेंडिंगमध्ये आहे. जर त्यांनी नवीन जाहिरात काढली, आता मित्रांनो जर त्यांनी नवीन जाहिरात काढली, तर ती जाहिरात मित्रांनो किती पदांसाठी ते काढतील? जवळजवळ तुम्ही विचार करा. ऑलरेडी मित्रांनो 5,778 पदांसाठी जाहिरात आली होती आणि खूप सारे विद्यार्थी त्यामध्ये अर्ज केलेले होते. ठीक आहे. त्यामध्ये मग आरोग्य पद असो, नर्स असो, डॉक्टर असो, खूप साऱ्या पदांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते 5,778 पदांसाठी. आता तेच पदं मित्रांनो इतके झाले. मग आता फक्त उरले तुमची किती? 8,500 पदांसाठी भरती होणार आहे. आणि हे पदं त्यामधून जे मायनस जर केलं मित्रांनो, तर काही पदं तुमच्याकडे शिल्लक असतात. त्यासाठी नवीन जाहीर काढतील कधी? तर नाही. तर मित्रांनो ही जी भरती आहे 8,500 पदांसाठी, ही भरती 2019च्या विद्यार्थ्यांमधून होणार आहे. म्हणजे 5,778 पदांमधून होणार आहे. आणि जे काही जागा उरलेल्या आहेत इतर खूप साऱ्या मित्रांनो, अजूनही जर तुम्ही बघितलं तर आरोग्य विभागामध्ये मित्रांनो जवळ-जवळ 29,000 पदं रिक्त होते. आणि फक्त 8,500 पदं हे भरतायत. आणि खूप सारे अजूनही पदं रिक्त आहेत. तर ते पदं आहेत, ते पदं मित्रांनो नवीन जाहिरात येईल. त्यावेळेस तुम्ही अप्लाय कराल आणि त्यामधून ते पदं भरली जातील. तर तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती नक्की आली असणार आहे, की नवीन जाहिरात येणार आहे, नक्की येणार आहे. पण मित्रांनो ही भरती ही जो भरती आहे, तर ही भरती मित्रांनो 2019च्या भरतीमधून होणार आहे. आणि जी काही नवीन रिक्त पदे आहेत, तर त्या पदांसाठी नवीन जाहिरात येणार आहे. पण नक्की नवीन जाहिरातसुद्धा येणार आहे. कारण जी रिक्त पदे असतील त्यांच्यासाठी जाहिरात त्यांना काढावीच लागणार आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी होती. अतिशय आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचवलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, लाईक नक्की करायचे, शेअर करायचे आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण तुम्हाला या चॅनलवरती आरोग्य विभाग भरती संबंधात संपूर्ण नॉलेज दिली जाते आणि पुराव्यासह संपूर्ण माहिती दिली जाते. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि मित्रांनो हीच माहिती तुम्हाला जर दुसरी कोणी सांगत असेल, तर ते तुम्हाला घुमावून फिरून हीच माहिती सांगतील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलेले दररोज नवीन चॅनलमार्फत तुम्हाला संपूर्ण अचूक व पुराव्यासहित माहिती सांगितली जात असते. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायचे प्रत्येक विद्यार्थ्याने, नंतर बेल आयकॉनला सुद्धा दाबायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला लवकरात लवकर जॉईन व्हा. तिथे तुम्ही फ्रीमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम करू शकणार आहात. म्हणून जॉईन व्हायला विसरू नका किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.